गेल्या काही महिन्यांपासून दोडामार्ग शहरातून सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या 7 ते 8 गाड्या मासणी ते दोडामार्ग बांधा अशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी या गाड्यातून गॅस वाहतूक केली जाते। या गाड्यांमुळे दोडामार्ग बाजारपेठेमध्ये अपघात देखील घडला होता। तर डेगवे पानोळ येथे गॅस सिलेंडर पडले। या गाड्यांना सुरक्षा सेफ्टी काहीच नसल्याने सीएनजी गॅस वाहतूक करणारी वाहने तसेही दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अडवून दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्या। वाहतूक करायला विरोध नाही, पण गॅस सिलेंडर सभोवताली सुरक्षा सेफ्टी कव्हर निर्माण करून वाहतूक करा अशा सूचना देखील दिल्या। तसेच आरटीओ यांनी देखील तपासणी करावी अशी मागणी देखील केली आहे। नमस्कार। आज ह्या सीएनजीच्या गाड्या ज्या कुडाळ ओरोस या पंप ठिकाणी जात आहेत, ह्या गाड्यात मागे पण दुर्घटना घडली, मार्केटमध्ये ॲक्सिडेंट झाला गाड्या, परत पानवळमध्ये हल्ली झाली आहे आणि हल्लीचं ताजं उदाहरण आहे की यूपीमध्ये असं गाडीचं पलटून 70-80 गाड्या भस्म झाल्या आणि ह्या गाड्यांचे जे नॉक्स बाहेर आहे आणि यांना आम्ही काय सांगतो, तुम्ही कव्हर करा आणि गाड्या चालवा। गाडी सीएनजीमुळे बऱ्याचशा लोकांचा फायदा होत आहे, आपल्या सरकारचा फायदा होत आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांचं अडवत नाही आहे। फक्त सेफ रूल, सेफ्टी फीचर्स, सर्व सेफ्टी हे वापरून त्यांची गाड्या सुरू करायच्या अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे। आणि हा टोटल पॅक हे असे ओपन गाड्या उद्या सकाळी जर अपघात झाला तर आपल्या दोडामागच्या किंवा आपल्याच लोकांना त्याचा एक धोका निर्माण होऊ शकतो। त्या अनुषंगाने ह्या गाड्या आम्ही टोटल अडवून पोलिसांच्या ताब्यात देत आहोत। गॅस वाहतूक करताना वाहन चालक कंपनी नियमांचे पालन न करता सर्व नियम धाब्यावर बसवून वाहतूक केली जाते। याकडे आरटीओ देखील लक्ष देत नाही। सीएनजी गॅस वाहतूक करताना सिलेंडर खाली पडू नये किंवा अपघात झाला तरी सिलेंडर रस्त्यावर पडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक आहे। काही महिन्यांपूर्वी सुसाट सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाने पर्यटकांच्या गाडीला उडवले होते, तर नुकतेच पानवळ डेगवे येथे सिलेंडर खाली पडले। या अनुषंगाने दोडामार्ग या ठिकाणी बुधवारी या गाड्या रोखण्यात आल्या होत्या। प्रतीक राणे, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, दोडामार्ग।